बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानं नाशिक शहरात एकच खळबळ उडाली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह 12 जणांची आता मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। मात्र गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध बँकांमध्ये हजारो रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा झाल्याचं उघडकीस आल्यानं छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांनी छापलेल्या नोटांचा यात समावेश आहे का याचा तपास सुरू आहे। नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर सर्वत्र काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत। यात रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांसोबतच व्हाईट कॉलर म्हणून समाजात मिरवणारे हातात हात घालून फिरताना दिसत होते। याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे आणि त्याच्या 12 जणांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी रंगेहात अटक केली। त्यांच्याकडून 1,35,00,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या। त्यामुळे चलनातील या बनावट नोटा व्यवहारात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। गेल्या 1.5 वर्षात नाशिकमध्ये बनावट नोटा चलनात आल्याचे 21 गुन्हे दाखल झाले आहेत। बँकेच्या विविध शाखांमध्ये 43,750 बनावट नोटांचा भरणा झाल्याचा गुन्हा एकट्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय। छबू नागरे आणि त्याच्या टोळीने छापलेल्या बनावट नोटा आणि बँकेत भरणा झालेल्या नोटांचा काही संबंध आहे का, त्या दृष्टीने तपास सुरू आहे। बनावट नोटांचा भरणा झाला होता वर्षभरात, तर त्या नोटा संदर्भात पोलिसांना बनावट नोटा बँकेत भरणा केल्या त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढे तपास सुरू आहे। अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात 50 रुपयापासून 1000 रुपयापर्यंतच्या बनावट नोटा बँकेत भरणा झाल्याचं निदर्शनास आलंय। यात 100 रुपयाच्या 17, 500 रुपयाच्या 38 आणि 1000 रुपयांच्या 23 नोटांचा भरणा झाल्याचा गुन्हा दाखल झालाय। असेच गुन्हे नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द झाल्या असल्या तरी इतर नोटा आजही चलनात असल्यामुळे त्यांचा शोध घेण्याची मोठी जबाबदारी पोलीस आणि नागरिकांवर आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।